अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षानं तिकीट वाटपामध्ये भेदभाव केला। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाब विचारलाय। निष्ठावंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना भाजपनं डावलल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। उन्होंने जवाब देते देते मुझे वहां तक लेके गया, ग्रेसिन होटल तक। शांत रहो, संयम रहो, अपनी पार्टी है, आपके साथ में मैं आऊंगा। और मुझे बीजेपी कार्यालय में लेके गया है। जो बीजेपी कार्यालय की मैं पूजा करता था, पढ़ता था, आज वहां पे मुझे भीख मांगना पड़ रहा है और वहां पे विनती करना पड़ रहा है कि मेरी गलती क्या हुई। आज मैंने 57 केसेस लगाया भारतीय जनता पार्टी के लिए। 27 दिन की मुझे जेल हुई, सेंट्रल जेल। अमरावती दंगे का मुझे मुख्य आरोपी बनाया गया, जो कि बीजेपी पार्टी का मोर्चा था। आम्ही एक हिंदुत्ववादी संघटना चालवतो आणि भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता असून मागील 15 वर्षापासून पार्टीसाठी आम्ही लढत आहोत आणि हिंदुत्व संघटना असल्याचे आणि आम्ही जितकेही आंदोलन आहेत, विराट मोर्चे आहेत, सर्व याच्यात आम्ही सहभागी राहतो, आम्ही आमचं आयोजन करतो। पण भारतीय जनता पार्टीने आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर घराणेशाही आणि पाटीलकी लावलेली आहे। जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही, मग पाटीलकीशाही का करता बा तुम्ही? 15 दिवस आधी मी बाबासाहेब आंबेडकर चरणाखाली मी यांना म्हटलं होतं मीडियाच्या माध्यमातून की यंदा बी आता ईव्हीएम मध्ये घोल होणार, तसा ईव्हीएम मध्ये घोल झालेला आहे। यंदा आता जे कॉर्पोरेट इलेक्शन चालू आहे यांची पूर्ण ईव्हीएम मध्ये सेटिंग चालू आहे, सेटिंग होऊन राहिली। जे बीजेपी कुठून नाही येईन तिथून बी बीजेपी येण्याचे चान्स आहे। हे ईव्हीएमचा घोटाळा आहे। तो मी माझ्या सर्व पार्टीनं माझं म्हणणं आहे की जेव्हा बी वोटिंग होईल और वोटिंगच्या दिवशी और दुसऱ्या दिवशी ईव्हीएम वर लक्ष ठेवायचं और मी सोबत राहीन यांचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।